सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर जोड मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. चेहरा शांत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता. श्वास घेतोय. सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश थांबायचे. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. ओम. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदूसहितच्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्त मात्रा. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. साधी मांडीच घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया आधी नेक रोटेशन. नजर समोर. सावकाश हनुवटी गळ्याकडे नेऊया आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. 3 वेळेला अगदी सावकाश कृती. कुठेही पोक न काढून फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये. विरुद्ध बाजूने 3 वेळेला.
3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि सावकाश मान वर करायची. डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती. सावकाश. आता उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घ्यायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा सरळ नजरेच्या समोर. नजर आपली उजव्या अंगठ्याकडे स्थिर करायची आहे. आणि आता फक्त आपला उजवा हात उजव्या बाजूला जाईल आणि आपली नजर उजवीकडे जाईल. आपल्याला मान कुठेही फिरवायची नाहीये. आपली नजर उजव्या अंगठ्याकडे स्थिर करायची आहे आणि हळूहळू उजवा हात उजवीकडे जाईल आणि आपली नजर उजवीकडे जाईल. आपली मान मात्र आपल्याला हलवायची नाहीये. तिरप्या नजरेने उजवा अंगठा आपण बघतोय आणि पुन्हा एकदा तसाच समोर आणायचा आहे अगदी सावकाश. अजून दोनदा हीच कृती आपण करणार आहोत. समोर अंगठा घ्यायचा आहे आणि हळूहळू तो उजवीकडे घेऊन जायचा आहे. मान मात्र आपल्याला हलवायची नाहीये. तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघायचा, जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा. आणि मग पुन्हा एकदा मध्यभागी. आपली नजर पण अंगठ्याबरोबर फिरते, आपली मान फिरत नाहीये. 3 वेळेला आपण ही कृती करतोय. आणि आता हा शेवटचा राऊंड. जास्तीत जास्त अंगठा बघण्याचा प्रयत्न तिरप्या नजरेने आणि मग पुन्हा एकदा असाच मध्यभागी. उजवा हात गुडघ्यावर. आता डाव्या हाताचा अंगठा समोर, नजरेच्या समोर. आपली नजर डाव्या अंगठ्याकडे स्थिर करूया आणि हळूहळू डावा हात डावीकडे आणि हळूहळू नजर आपली डावीकडे जातीये. पुन्हा मध्यभागी. डावीकडे. अंगठा, फक्त अंगठा आणि हातामध्ये हालचाल आणि नजरेत हालचाल. मान मात्र आपल्याला कुठेही हलवायची नाही. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. डावा हात खाली येईल. पुन्हा उजव्या हाताचा अंगठा समोर घ्यायचा आहे आणि उजवा हात जास्तीत जास्त अंगठा वर, नजर आपली वर आणि मग खाली जमिनीकडे. फक्त हालचाल नजरेत, मान वर खाली नाही करायची, फक्त नजरेमध्ये हालचाल. सावकाश वर. नजरेमध्ये हालचाल होतीये आणि खाली. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, डोळ्यांवर ताण नाहीये. सहज कृती. नजरेमध्ये एकदा आपण वर नेतोय अंगठा, नजर आपली वर चाललीये आणि खाली. बरोबर. खाली जमिनीकडे आल्यावरती रोटेशन करूया क्लॉकवाईज. आपला अंगठा उजवीकडून सावकाश वर, नजरेने आणि अंगठ्याने मोठं वर्तुळ. 3 वेळेला अगदी सावकाश कृती करा, मान न हलवता. फक्त नजरेमध्ये हालचाल. डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम आपण आता करत आहोत आणि सावकाश 3 वेळेला क्लॉकवाईज फिरून घ्यायचा आहे. अंगठा आणि आपली नजर मानेमध्ये हालचाल न करता. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे नजर फिरूया आणि अंगठा सुद्धा. बरोबर. सावकाश कृती आणि द लास्ट राउंड अँटी क्लॉकवाईज. सावकाश नजर समोर, उजवा हात गुडघ्यावरती. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता आपल्याला फक्त बुबुळांमध्ये आपली हालचाल असेल. डोळे थोडेसे मोठे करायचे आणि एकदा उजवीकडे बघायचं तिरप्या नजरेने आणि डावीकडे. थोडेसे डोळे मोठे करून उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर स्थिर करायची आणि आता वर बघायचं, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता पुन्हा क्लॉकवाईज रोटेशन. नजर समोर. आणि आता सुरुवात करूया, उजवीकडे पाहूया, वर, डावीकडे, खाली. आणि आता पुन्हा खाली आल्यानंतर डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. एकदा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, पुन्हा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. अशा प्रकारे कृती.
पुन्हा नजर आपली समोर आणि आता उजवीकडे वर, डावीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. अजून एक राऊंड. उजवीकडे वर, डावीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. पुन्हा डोळे उघडायचे आणि मोठे करायचे, डोळ्यांचे स्नायू ताणायचे. जास्तीत जास्त डोळे मोठे मोठे आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा डोळे उघडायचे. जर कुठलंही ऑपरेशन झालं असेल डोळ्यांचं किंवा कुठलीही ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र हे करणं टाळा. पुन्हा डोळे उघडायचे, मोठे मोठे करायचे. जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटायचे. पुन्हा डोळे उघडायचे. जास्तीत जास्त ताण, ताण, ताण आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. डोळ्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स. आणि आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो, ते हलकसं दोन्हीही डोळ्यांवर ठेवायचंय, बंद डोळ्यांवर. आपल्या डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे, तिथे आपल्याला ही आपली रिंग फिंगर ठेवायची आहे. आणि ती बुबुळं जी आहेत, जो फुगीर भाग, तो आपल्याला सावकाश हलक्या बोटाने गोलाकार फिरवायचा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. आणि नेत्रस्पर्श हलकं हलकं टॅपिंग करा आपल्या दोन्हीही डोळ्यांना. पुन्हा एकदा घर्षण, नेत्रस्पर्श, अजून एकदा घर्षण पाहून आणि नेत्रस्पर्श. दोन्ही हात गुडघ्यांवरती. सावकाश, अगदी सावकाश डोळ्यांची हलकी हलकी उघडझाप उघडझाप करून डोळे उघडायचे. आता दोन्हीही बोटांची अशी चिमूट करायची आणि आपल्या आयब्रोज अशा चेपायच्या. क्लॉकवाईज म्हणजे वरून खाली आणि खालून, दोन्हीही बोटांची चिमूट करून ही कृती करायची. चिमटीमध्ये आपल्या आयब्रोज पकडायच्या आणि त्या हळूहळू अशा प्रेस करत करत वरून खाली आणि खालून. बरोबर. पुन्हा ही अशीच चिमूट करायची आणि आपला कान सुद्धा तसाच प्रेस करायला सुरुवात करायची. संपूर्ण कान दोन्हीही बोटांच्या चिमटीने असं आपल्याला प्रेस करत जायचं. वरून खाली आणि खालून वर. बरोबर. आणि आता आपलं पहिलं जे बोट आहे ते आपल्या कानाच्या मागे घ्यायचं आणि तो भाग हलका हलका प्रेस करत जायचा. म्हणजे तो सुद्धा वरून खाली आणि खालून वर. कानाच्या मागे पहिलं बोट घेऊन जायचं आणि मागून वरून खाली आणि खालून वर, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं फिरून जायचं. जर पाय असं अवघडल्यासारखं वाटत असेल तर दोन्ही पाय पसरू शकता, असं काही नाही, किंवा चेअरवर बसून केलं तरी चालेल. बरोबर. आणि आता आपली इथे जी कानाची छोटीशी पाळी असते ना, इथे बाहेरच्या बाजूला, ती अशी बंद करायची, उघडायची, बंद करायची, उघडायची. दोन्हीही एकत्र करायचं. पहिल्या बोटाने छोटीशी जी पाळी आहे ती बंद करायची, उघडायची, बंद, उघडायची, बंद, उघडायची, बंद. बरोबर. आता जिथे आपण कानातले घालतो तो भाग, म्हणजे आपली जी कानाची ही महत्वाची पाळी म्हणजे जिथे आपण कानातले घालतो, ती फक्त अशी ओढायची आणि रिलॅक्स करायची. ओढायची, रिलॅक्स करायची, ओढायची, रिलॅक्स, ओढायची, रिलॅक्स. पुन्हा अशीच चिमूट दोन्हीही बोटांची आणि पूर्ण कान असा ओढायचा. संपूर्ण कान, अगदी वरून खाली आणि खालून वर.
असं ओढायचं, खेचायचं, थोडासा ताण द्यायचा. बघा थोडंसं आपला हा कानाचा भाग गरम झाल्यासारखा सुद्धा जाणवेल तुम्हाला. बरोबर. आणि आता आपली करंगळी किंवा पहिलं बोट जे आहे, ते कानाच्या आत टाकायचं आणि असं गोलाकार फिरवायचं. आपण पेन्सिल कशी टोक करतो, पण जर नखं वाढली असतील तर मात्र सावकाश करा. असं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरल्यानंतर आपले गाल फुगवायचे. बघा अशा प्रकारे. आणि तोंडाचा चंबू करून संपूर्ण हवा बाहेर सोडायची. म्हणजेच काय, जसं आपण फुग्यामध्ये कशी हवा भरतो आणि मग त्याच्या तोंडातून मग ती हवा बाहेर सोडते त्याप्रमाणे. फक्त एक श्वास भरून घ्यायचा, मग गाल फुगवायचे आणि हळू-हळू तोंडाने तो संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. ठीक आहे? सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि गाल फुगवायचे आणि सावकाश हवा सोडून द्यायची. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे अजून एक राउंड. श्वास भरून घ्या, गाल फुगवा आणि सावकाश हवा सोडून द्या. आता आपली जीभ जी आहे, ती तोंडाच्या आतमध्ये गोलाकार फिरवा. म्हणजे आपण असं इमॅजिन करा, की आपल्या गालामध्ये किंवा तोंडामध्ये छोटीशी गोळी आहे आणि आपण ती चघळतोय. जीभ तोंडातल्या तोंडामध्ये गोलाकार फिरवायची आहे. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. थांबायचंय. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आतमध्ये. बाहेर नेताना आपल्या जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला लागेल. पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे फिरवून घ्यायची. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असेल. सावकाश थांबायचंय आणि पुन्हा एकदा जीभ बाहेर आणि डावीकडून उजवीकडे. पुन्हा जीभ बाहेर घेऊन यायची. जास्तीत जास्त ताणायचे आहेत जिभेचे स्नायू आणि गोलाकार फिरून घ्यायचे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपण जो आता केला ज्याला फेस योगा म्हणतात. आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी, चेहरा अधिक तजेलदार दिसण्यासाठी ही कृती होती. आणि आता आपण करूया सिंहमुद्रा. दोन्हीही हात गुडघ्यांवर आहेत. हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्यायची आहेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. नजर जिभेच्या नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. एक श्वास भरून घेऊया. जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे आणि नॉर्मल श्वास चालू. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला आणण्याचा प्रयत्न करा. डोळे मोठे करायचे, चेहरा ताणायचा आहे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरं रिलॅक्स.
पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत आणि आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा हातांची कोपरं थोडीशी बाहेर, एक श्वास भरून घ्यायचा, जीभ बाहेर आणायची आहे. नजर आपली आयब्रो सेंटरकडे, डोळे जास्तीत जास्त मोठे करण्याचा प्रयत्न. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरे रिलॅक्स. आपली जाणीव संपूर्ण आपल्या चेहऱ्याकडे घेऊन जायची आहे. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का? कुठे जास्तीत जास्त जो आपण स्ट्रेचिंग केलं, त्यामुळे जो काही बदल झालेला आहे, त्याचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही पाय सरळ करायचे आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय जोडून घ्या अँकल जॉइंट्स मध्ये. स्ट्रेच आणि ताण आणि दाब म्हणजे एकदा स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा. बराच वेळ आपण मांडी घालून बसलो होतो, पाय अवघडल्यासारखे होतात म्हणून. आणि रोटेशन क्लॉकवाईज, सावकाशपणे, विरुद्ध बाजूने. थांबायचंय. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्या. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली, पाठीचा कणा सरळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि वर आणि खाली करूया. उजवा पाय वर आणि खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज, विरुद्ध बाजूने 3 वेळेला. उजवा पाय खाली सावकाश. आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि अप अँड डाऊन, वर आणि खाली. बरोबर. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. पायाचा अंगठा जमिनीला लागू देत. विरुद्ध बाजूने. सावकाश पाय सरळ करायचा आहे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे बटरफ्लाय सारखी. हाताची पकड पावलांच्या भोवती द्यायची आहे. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. पाय सरळ आणि फोल्ड. बरोबर. पुन्हा पाय सरळ, पायाचा अंगठा पकडू आणि फोल्ड. हेच प्रकार विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, डावा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा गुडघ्यातनं आणि पुन्हा फोल्ड. पाय सरळ आणि फोल्ड. पाय सरळ, लास्ट राऊंड आहे, आणि फोल्ड. पुन्हा आपली हाताची पकड पावलांच्या भोवती घट्ट करायची. पाठकणा सरळ, मान मध्यभागी आणि थोडीशी जलद हालचाल. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. सावकाश थांबायचे. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये सूर्यनमस्कारासाठी उठून उभं राहायचं. मॅटच्या पुढे वगैरे वगैरे एका टोकाला 4 सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. डोळे अर्धात मिटून घेऊया. तोल जात असेल तर पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात जोडून घ्यायचे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. पुन्हा हात खाली, पूर्वस्थिती. हात जोडून घेऊया.
ओम खगाय नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय मागे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे. 10, 11, 12. अजून दोन करायचे. ओम अर्काय नमः. एक, दोन, तीन, चार, उजवा पाय मागे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, उजवा पाय पुढे. 10, 11, 12. आणि आता शेवटचं पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय मागे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे. 10, 11, 12. मोकत होती. श्वासाची गती वाढली असेल तर सावकाश स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स करूया आपण वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. नजर समोर. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. भिंतीचा आधार घ्या जर तोल जात असेल तर. जर तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्यायचा आहे. ठीक आहे, बरोबर. आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत आणि डोक्याच्या दिशेने वर. परफेक्ट, खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. खूप सुंदर. नजर समोर. जास्तीत जास्त ताण मरगळ नाहीशी करणारा, उत्साह वाढवणारा हे वृक्षासन आहे. खूप छान. उलट चाल करूया. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि खाली. उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि पुन्हा आपला बॅलन्स सांभाळा. छान. जास्तीत जास्त ताण
सावकाश खाली या. माझं कनेक्शन गेलं. लाईट इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे. बैठक स्थितीमध्ये या. विश्रांती घ्या. दिसतीये ना तिथे? सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दिसतीये ना? एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे आहेत आणि एकाच वेळेला सायकलिंग करायला सुरुवात करूया. दोन्ही पाय 90 डिग्री वर आणि दोन्ही पाय तसेच ठेवून सायकलिंग करण्याचा प्रयत्न. एकाच वेळेला 1, एकत्रित सायकलिंग, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग. 1 खालून वर, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय तसेच वर 90 डिग्री आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करूया आपण द्रोणासन. श्वासाची गती पूर्ण नॉर्मलला आली की मग आपण द्रोणासन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे आणि आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं अपर बॉडी जमिनीपासून वर. नजर समोर. नजर समोर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. आणि आता इथे पुन्हा एकदा थांबायचं आहे. श्वास चालू आहे. ठीक आहे. सावकाश पाय खाली. हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. कोअर मसल्स फ्लेक्झिबल होण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. करणार आहोत आपण आता उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलाय आणि आपली टाच जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. आणि आता हे जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी आहे. तोंड बंद, डोळे बंद, देहधारणा. आपल्या गळ्याच्या ठिकाणी डाव्या बाजूला दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. हाताच्या कोपरापासून ते डाव्या गुडघ्यापर्यंत सगळे स्नायू ताणले गेलेत. पाठकण्याला पीळ आहे. श्वास घेतोय, सोडतोय, प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार.
उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्यभूमी. टाचा सीटपासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या आणि पुन्हा पावलं, गुडघे, मांड्या जोडलेल्या. हाताची बोटं डोक्याच्या मागे. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन आता पुढची कृती करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं वर न उचलता उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघे आहे. संपूर्ण शरीर अगदी सैल सोडायचंय जमिनीच्या दिशेने. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूला दाब आहे. पाठकण्यावरती पीळ आहे, ताण आहे आणि प्राणधारणा. जोड आपल्या श्वासाची. श्वास सोडताना ओंकार. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. विश्रांतीकारक हे आसन आहे उत्तान वक्रासन. खूप आरामदायी पण वाटतं आपल्याला या आसनाच्या अभ्यासाने. करूया आपण आता उत्तान भद्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपण जसं बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे आपल्या पायांची स्थिती घ्यायची. बटरफ्लाय करतो तशी पावलं जोडून घ्यायची. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायच्या. नकळत कमरेचा भाग वर उचलला जातो, तोही जमिनीकडे सैल सोडून द्या. आपला संपूर्ण कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे रिलॅक्स करा. तिथले सगळे स्नायू अगदी शिथिल करून सोडा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हाताची घडी करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आहे आणि डोळे मिटून पुन्हा एकदा संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. रिलॅक्स. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. उलट चाल करताना पुन्हा दोन डोळे उघडायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर करायचे. हाताची जी कोपरं पकडली ती सोडून द्यायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येतील. दोन्ही पाय सरळ ठेवूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटून टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, हात आपले शरीरापासून लांब. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. किंवा एका हातावर दुसऱ्या हाताचा दुसरा हात ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे विश्रांती घेतली तरीही चालेल. एका हातावर दुसरा हात ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवायचं आहे आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात खाली शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आपण करतोय शलभासन आणि आता एकाच वेळेला दोन्हीही पाय आपले जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी मात्र जमिनीवरच असेल. फक्त गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला
हनुवटी जमिनीवर, खांदे थोडीशी मागच्या बाजूने खेळतात. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. सायटिका आणि पाठीची दुखणी प्रतिबंधात्मक, हे शलभासन. बरोबर, छान. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम घ्या. काल जे आपण भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन केलं, तशीच कृती पुन्हा एकदा करायची. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्हीही हातांचे तळवे छातीच्या रेषेमध्ये. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या मागे आणि टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. दोन्हीही पावलांचं माउंटन. एकाच वेळेला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ वर यायचंय. पूर्णपणे वर यायचंय. हा, नजर समोर. आणि आता सावकाश आपल्या मांडीचा भाग जो आहे तो आपल्या पायावर घ्यायचा आहे, कपाळ जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. जसं आपण वज्रासनामध्ये शशकासन करतो ना त्याप्रमाणे. तुम्ही माझ्याकडे बघितलं तिकडे झाले म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सीटचा भाग सावकाश. शक्यतो पावलं तुम्हाला पाय पुढे न घेता फक्त सीटचा भाग किंवा आपल्या मांड्या पायावर आणण्याचा प्रयत्न करा. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आपल्याला. आपल्याला श्वास घेत भुजंगासन करायचं आणि श्वास सोडत शशकासन करायचं. श्वास घेत भुजंगासन, पाय सरळ करा वर. हा, बरोबर. अच्छा, पायामध्ये मुवमेंट होते. आणि श्वास सोडत शशकासन. हा, बरोबर बरोबर. फक्त आता तशीच हालचाल करा. ते तुमचा सीटचा भाग जरी नाही टेकला पायावर तरी चालेल. पुन्हा आता श्वास घेत भुजंगासन करा. कमरेमधून हालचाल करा. श्वास घेत भुजंगासन. हा, बरोबर बरोबर, परफेक्ट. हा, सावकाश करा. परफेक्ट. हा, आणि पुन्हा श्वास सोडत शशकासन. कमरेमधून हालचाल करण्याचा प्रयत्न करा. सावकाश करा. बरोबर, छान छान. आता पुन्हा लास्ट राऊंड करतोय. श्वास घेत घेत भुजंगासन मध्ये या. बरोबर, ठीक आहे. हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे अर्धत मिटलेले आणि रिलॅक्स, विश्रांती. पुढची 2 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत असेल. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. कुठलीही हालचाल न करता 2 मिनिटं स्वस्थपणे पडून राहतोय. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडतोय, पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होते. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती.
मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकस खेच संपूर्ण शरीरात. दोन्ही हात खाली आणि डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडली. काल आपण प्राण मुद्रा बघितली, बरोबर? आज आपण अपान मुद्रा बघणार आहोत, जी डायजेशन साठी खूप उपयोगी पडते. म्हणजे आपल्या पोटातील जे काही विकार आहेत किंवा पोटासंबंधी म्हणजे अन्नपचन किंवा गॅसेसचा त्रास, तर तो कमी होण्यासाठी ही मुद्रा केली जाते. सोपी आहे. आपली मधली जी 2 बोटं आहेत, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. पहिलं बोट आणि करंगळी ओपन असेल. दोन्ही हात आपले गुडघ्यावर, तळवे सिलिंगच्या दिशेला आणि डोळे मिटून घ्यायचे आहेत. बरोबर. खांदे कोपरं रिलॅक्स. आणि इथे नॉर्मल आपला श्वास चालू ठेवायचा. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. या मुद्रा तुम्ही कधीही कुठेही करू शकता. याला कुठलेही बंधन किंवा नियम नाहीयेत. श्वास घेतोय, सोडतोय. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. दुसरं आवर्तन दीर्घ श्वसनाचं खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. हाताची जी आपण अपान मुद्रा केली ती सोडून द्यायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा करूया आणि उजवी नाकपुडी बंद करूया. अनुलोम विलोमचे आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने श्वास आहे तो सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद.
डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत. जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल त्याचा मनातल्या मनात मागोवा करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. पद्मासन अर्ध पद्मासन जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. हातांची ज्ञान मुद्रा. 2-2 आवर्तन विभागीय श्वसनाची असतील. अकार उकार आणि मकार सेपरेटली आणि त्यानंतर संपूर्ण योगिक श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं रिलॅक्स आहेत. चेहरा शांत आहे. सुरुवातीला करूया उदर श्वसन. जाणीव आपल्या उदर भागाकडे आहे तो श्वास सोडवूया. एक खोलवर दीर्घ पूरक. पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ पूरक. पोट बाहेर येत आहे. रेचक करताना आकार. पोट आतमध्ये जात आहे. आपली जाणीव उर भागाकडे. श्वास घेताना छातीच्या स्नायूंचं प्रसरण करायचंय आडव्या कक्षेमध्ये आणि श्वास सोडताना उकार करायचंय. खोलवर दीर्घ पूरक. छातीचं प्रसरण. हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. आपली फुफ्फुस त्यामुळे फुगली जातील. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ पूरक. छातीचं प्रसरण. हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. श्वास सोडत उकार. ओ. उदर उर आणि आता स्कंध श्वसन. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर उभ्या कक्षेमध्ये ताणले जातील. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत होतील. खोलवर दीर्घ पूरक. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार. खांदे पूर्ववत. मकार करताना डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. अगदी सहज कृती. खोलवर दीर्घ पूरक. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार. संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. यथाशक्ती. खोलवर दीर्घ पूरक. पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना खोलवर दीर्घ पूरक. श्वास सोडत
अ, काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. शांततेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पडे सुटला. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या संपूर्ण साधना ओमला समर्पित. श्वास घेत कमरेत नसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तगर्दनी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. हरिओम.